आणि अंशिकाच्या रिएक्शन पण दाखवते. आठवण नाही आली तुला माझी? हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही निघालो लग्नाला. ऍक्च्युली खरं तर अंशिका कालच गेली आहे तिकडे तिच्या आजीसोबत. तर मी लग्नाला जाण्यापेक्षा मी अंशिकाला भेटायलाच खूप एक्सायटेड आहे. कारण काल दुपारी 2 वाजताच ती गेली आहे आणि मी खूप मिस केलंय तिला. तिचं तर मला माहिती आहे, पण मी तिला खूप मिस केलंय. तर आजचा ब्लॉग मस्त होणार आहे, लग्नाचा ब्लॉग होणार आहे. तर ते पुढे काय काय होईल ते तुम्हाला तिथे गेल्यावर मी दाखवेलच. आणि अंशिकाच्या रिएक्शन पण दाखवते की आम्ही गेल्यावरती काय रिएक्ट करते. मी तो खूप मिस केलंय तिला. आणि मग आम्ही निघालो लग्नाच्या प्रवासाला आणि लवकरच पोहोचलो. पण पोहोचल्यावर अंशिकाला पाहिलं, पण तिला आमची काहीच आठवण आली नव्हती. आम्हाला सगळं तिची आठवण आली होती. बघा ती कशी खेळतीये. हिला तर काही गरज नाही आमची. लोळू नको, चांगला ड्रेस खराब होईल. तुला नाही आठवण आली माझी? आठवण नाही आली मम्माची? हो, पण तुला माझी नाही आठवण आली? आठवण नाही आली तुला माझी? हो. आणि पप्पाची? कोणाची आले का? मग पप्पा सोबतच आले ना मी गाडीवर. मला शोध ना, कुठे आहे पप्पा? पप्पा कुठे आहेत? कुठे? हो हो. आई. आणि ही माझी क्यूट मम्मा, जिने माझ्या प्रिन्सेसला खूप छान काय करायली तू? काय करायली? कोण आहे का हा दादा? हा शिव दादा आहे. तू खेळलीस? तू काय काय केलंस राया? काय काय केलंस तू काल? तुला बिलकुल आठवण नाही आली मम्माची? आम्हाला किती आठवण आली, पण दोघांनी किती मिस केलं. मी तर खूप मिस केलं. माझा सगळा चेहरा उतरलेला होता. मला इतकी सवय आहे अंशिकाची, पण मला इतकी सवय आहे तिची की तिच्याशिवाय मला बिलकुल करमलं नाही. मग मी काढलं नाही. काही गरज नाहीये तिला आपली. जा ना पप्पा, बघ काय म्हणायला. ती आली सुद्धा नाही माझ्याजवळ. तिला काही गरज नाहीये तिला आपली. जा ना पप्पा, बघ काय म्हणायला. ती आली सुद्धा नाही माझ्याजवळ. तिला काही गरज. तुझ्यासाठी दुसरा ड्रेस आणलाय. आणि मग ह्या मॅडमला स्वतःचा मेकअप स्वतःच करायचा होता. बघूया खाली काय काय चाललंय. आणि मग जोपर्यंत आम्ही तयार होत होतो तोपर्यंत इथं मिरवणुकीची वेळ झाली होती. आणि मिरवणुकीला हे सगळे डान्स करत होते. सो मी पण गेले तिथे. आणि ही माझी दीदी आहे जी डान्स करत होती. ती मुलाची मामी आहे. ती सोने चेहरे पे हंसी तेरे आने से ही खिली है. तुझे पाने की चाहत में अब साजिशें दिली है. बेयारा तेरी यारी मेरे दिल से ही जुड़ी है. जिंदगी में मेरी तेरी यारी की ही कमी है. अब क्यों रुस गया तू मुझसे ये बता. चला जाए अब छट दे सारी नाराजगी. तू अब आ जा मेरे पास ही. तू अब छट दे सारी नाराजगी. तू अब आ जा मेरे साथ ही. मेरे यारा तू मेरे यारा. मेरे यारा तू मेरे यारा. आणि या दोघींचा भन्नाट डान्स पाहिल्यावर मलाही थोडीशी इच्छा झाली, चला नाचूया. आणि आम्ही पण थोडीशी सुरुवात केली डान्स करायला. थोडासा डान्स केला आम्ही.
आणि अंशिकाला मी डान्स करायला म्हणत होते पण ती अजिबात ऐकत नव्हती. काय झालं होतं काय माहित तिला. हो जाए भूल जो आज दिल से निभाऊं मैं यारी देख सकूं ना तुझको उदास मुझसे तू हो न नाराज हो जा. आणि मग लग्नाची वेळ झाली आणि इथे नवरा नवरींचे पण आगमन झालं. इथे करवली वगैरे सगळे तयार होते. नवरा नवरींचं आगमन झालं आणि खूप छान नवरी आणि नवरा दोघेही छान दिसत होते. आणि इथे वरमाळ्याची पण वेळ झाली आणि आम्ही सगळे इथे वरमाल्याचीच वाट पाहत होतो. लग्न असं खूप छानसं झालं होतं. आणि ही मी आणि माझी मम्मा आणि ही मावशी आम्ही तिघी पण एकत्र बसलो होतो. खूप दिवसानंतर सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं होतं. खूप आनंद झाला होता. असाच फंक्शन्स असतात जिथे आपण भेटतो आणि खूप दिवसांनी गप्पा मारतो, मस्ती करतो, मजा करतो. म्हणून मला असे समारंभ खूप अटेंड करायला खूप आवडतं. तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी ही बातों में खोना मैं चाहूं तेरी ही. आणि हा इथे आजचा माझा पूर्ण लुक, आउटफिट चेक. हे ब्लाऊज सुद्धा मी स्टिच केलं आहे आणि मला याची पण फिनिशिंग प्रचंड आवडलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान असं हे ब्लाऊज बसला आहे आणि साडी सुद्धा खूप चोखून बसते. मला खूप आवडते. तर बस आजच्या पुरतं एवढंच, कारण की नंतर आम्ही काहीच शूट केलं नाही कारण की आम्ही खूप थकलो होतो आणि शिकत झोपी गेली होती आणि आम्ही घरी. ओके बाय, थँक्स फॉर वॉचिंग आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.